पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या निफाडमधील विंचूर गावामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला। यावेळी हिंदुत्ववादी नागरिकांनी मोर्चा काढत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली। तसंच केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। रात्रीच्या अंधारात शस्त्र घेऊन दरोडा टाकण्याचा प्लॅन आखण्यात आला होता, मात्र दरोडा टाकण्यापूर्वी पोलीस आल्यामुळे हा प्रयत्न फसला आहे। नाशिकच्या देवळाली गावात कुस्ती मैदान येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 5 जणांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलीस गस्तीवर असल्याने चोरट्यांचा हा प्लॅन फसला आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय, त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी भाजी बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला। ग्रामीण भागातून भाजी विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते। नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये 36% पाणीसाठा शिल्लक राहिले। नागेसाखरसारख्या धरणामध्ये अल्प पाणीसाठा शिल्लक आहे। पुढील काही दिवसांमध्ये धरणात मृत पाणीसाठा राहणार असल्यामुळे त्याचा परिणाम होऊन पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं। नाशिकच्या पांडवलेणी इथल्या डोंगरावर अडकलेल्या 2 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। पितापुत्र असलेले वकील उमेश वालझाडे आणि तेजस हे ट्रेकिंगला गेले असता पांडवलेणी डोंगरावर अडकले होते। 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांकडून त्यांची सुटका करण्यात आली।